अनेक मान्यवर पाहुणे मगाशी मी सर्वांचा सन्मान केला गेला या व्यासपीठावर। आदरणीय अनिकेत भाऊ म्हात्रे यांचे सर्व सहकारी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधील हे तरुण वर्ग आज या नवी मुंबई शहराच्या एक राजकीय क्षेत्रामध्ये एक चांगलं कार्य आणि सामाजिक क्षेत्रामध्ये देखील उद्योग जगतातील ही सर्व मंडळी आपण पाहू शकाल। आमच्या उजव्या बाजूला फोटो सेशन चालू आहे आणि कॅमेऱ्यामध्ये फोटो टिपले जात आहेत, कारण कोरोना जेव्हा आला होता ना मित्रांनो, हेच फोटो हेच व्हिडिओ पाहता पाहता काही महिने आपण घरामध्ये आठवणी जागवत होतो आणि खऱ्या अर्थाने आता मात्र स्मार्टफोन आहेत, म्हणजे फोटो अपलोड केले जातात व्हॉट्सअप, यूट्यूब आणि सध्या स्टेटसची दुनिया आहे, स्टेटस। आदरणीय सुधीरजी म्हात्रे साहेब यांचं देखील शुभागमन होताना आपण पाहताय। आणि याच पुढच्या महिन्यामध्ये मित्रांनो अग्री कोली प्रीमियर लीग ही देखील स्पर्धा आहे आमच्या करावे गावच्या मैदानावर। अग्री कोली युवा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित अग्री कोली प्रीमियर लीग आणि या सर्व मान्यवरांना त्या स्पर्धेकरता देखील निमंत्रण असेल। चला 12th मॅन प्लीज, राखीव खेळाडू दोन्ही संघाचे। एका बाजूला चोलेगाव आमचे पाहुणे आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल गोठवली 11 गोठवली यजमान संघ। खूप मेहनत घेतलेली आहे या सर्व युवकांनी, या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेकरता। पहिला गोलंदाज आपण पाहू शकाल P1चं षटक हाताळेल। 4 षटकांची लढत आहे। पहिला P1 पॉवर प्ले 1चं षटक मिस्टर साहिल, ज्याच्याकडे चांगली उंची आहे आणि उंचीचा पुरेपूर फायदा आपल्या गोलंदाजीमध्ये करणं जरुरी आहे। जॉफ्रा आर्चर सारखी त्याची शरीरयष्टी दिसते आणि खऱ्या अर्थाने आपण पाहताय, बघूया कसा गोलंदाजी साकार करेल। दुसऱ्या बाजूला गोठवली 11 गोठवली संघाचा सर्वोत्तम बॅटर मिस्टर स्वराज, दुसऱ्या बाजूला तुषार। मागील काही वर्षांमध्ये नवी मुंबई टेनिस बॉल पंचकोशीतील काही स्पर्धांमध्ये प्रभावित केलं या मिस्टर स्वराज यानं। ऑलराऊंडर कॅटेगरी आहे, छोटा पॅकेज बडा धमाका आणि शिकण्याची कला आहे त्याच्यामध्ये। मी म्हणेन गोलंदाज देखील तेवढाच चांगला आहे। बघूया कशा प्रकारे या गोलंदाजाला तो सामोरा जाईल मिस्टर साहिल याला देखील। पहिला बॉल, पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पुलचा फटका मिस टाइम स्ट्रोक। पहिला बॉल डॉट बॉल, पहिला डॉट बॉल साहिल। चोलेगाव संघ बऱ्याच कालावधीनंतर मला वाटतं कल्याण डोंबिवली या परिसरातील आमच्या सांस्कृतिक शहर ज्याला म्हटलं जातं, मोठ्या मोठ्या स्पर्धा देखील त्या शहरामध्ये चालू असतात, त्याच शहरातील हा चोलेगावचा संघ आपण पाहतोय। पहिला डॉट बॉल, सुरुवात चांगली आहे मिस्टर साहिल याची। दुसरा बॉल, चेंडू हवेमध्ये आहे, प्रयत्न चालू आहेत, एक्स्ट्रा कव्हर सीझन मध्ये पोहोचू शकत नाही क्षेत्ररक्षक, तोपर्यंत जाईल हा फटका सीमा रेषे बाहेर। पहिला चौकार। पहिल्या 4 धावा आपण पाहताय चौकाराच्या साह्यानं फलंदाजीचं अकाउंट ओपन करतो, वैयक्तिक आणि सांघिक देखील धावसंख्येचं अकाउंट ओपन करतो मिस्टर स्वराज। स्वराजकडे एक वेगळी गुणवत्ता, वेगळा टॅलेंट आहे। त्यांचे वडील 40+ क्रिकेटचे आणि नवी मुंबई पंचक्रोशीतील एक उत्तम खेळाडू होते आणि तोच वारसा घरातून मिळाल्यानंतर त्याने आपल्या गावासाठी एक खूप मोठे योगदान दिलेलं आहे। अनेक स्पर्धा मला आठवतात, करावे गावच्या मैदानावर देखील एक चांगलं योगदान। बघूया या स्पर्धेमध्ये कसा खेळ करेल। शफल झाल्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला होता, तोपर्यंत 30 यार्ड शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होताना आपण पाहताय स्वराज, आणि स्वराज देखील होता क्षेत्ररक्षक आणि एकच धाव, धावसंख्या 5 या आकड्यावर। नवीन बॅटर मिस्टर तुषार मोहंती, याच्याकडे एक वेगळी गुणवत्ता आहे। बघूया ॲज अ सलामीचा बॅटर कशा प्रकारची बॅटिंग प्रोड्यूस करेल। हो, शफल झाल्यानंतर वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा फटका, कव्हर पॉइंट, सीमारेषा भेदली अक्षरशः, प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट हा फटका
तुषार याचा पहिलाच धमाका. 4 या धावसंख्येनं वैयक्तिक फलंदाजीचं अकाउंट ओपन करतो मिस्टर तुषार. धावसंख्येला चांगला आकार, धावसंख्या वाढली, सजली 9 या आकड्यावर. आकड्यांचा खेळ आहे मित्रांनो क्रिकेट. धावसंख्या 9 या आकड्यावर. साहिल गतीवर स्वार आहे, मात्र व्हेरिएशन दाखवावं लागेल साहिल याला देखील. दुसरा बॉल डावा पाय वाकवला आणि P1च्या षटकामध्ये स्लॉकशिपचा अजून एक चौकार. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते मिस्टर तुषार याची देखील. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये मार्गक्रमण करताना आपण पाहताय. 13 या आकड्यावर. 13 लॉस ऑफ 0 विकेट. गोटोली 11 गोटोली. गावाचं हे क्रिकेट. पुन्हा एकदा साहिल P1चं षटक हाताळताना फिल्डिंगची मर्यादा आपण पाहताय. साहिलला थोडीशी व्हेरिएशन दाखवावं लागेल. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. राईट मोर द विकेट धावतोय. आता मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका. पुल सक्सेसफुल. काय ताकद दाखवली तुषार याचं दमखम दाखवलं आणि खऱ्या अर्थाने इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ ह्यूज हिट. डीजे धावपलकावर आपण पाहू शकाल 21 आकड्यावर 19 आकड्यावर माफ करा. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट. मी म्हटलं ना, कुठलाही आकडा तुम्हाला विजयाची हमी देऊ शकत नाही, मात्र तुमच्या माइंडमध्ये असलेला आकडा विजयाचा आत्मविश्वास देऊन जातो. 438 धावा ऑन स्कोर कार्डवर ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका, आणि साऊथ आफ्रिकेने चेस केला. त्या सामन्यामध्ये काय घडलं मित्रांनो, लुईस नावाचा गोलंदाज 10 ओव्हर 110 10 ओव्हरमध्ये 110 धावा दिल्या ॲज अ गोलंदाज, आणि त्याचं करिअर त्याच सामन्यामध्ये संपलं. अशा प्रकारचा आकडा आहे मी म्हणेन टेनिस बॉल क्रिकेटच्या किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटल्यावर. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट. 19 धावा ऑन स्कोर कार्डवर. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा स्वराज. गोलंदाजी करता येते मुकेश. P1चं षटक मर्यादा संपल्यानंतर आता मात्र बघूया दुसरं षटक हाताळेल. पहिलाच बॉल. चेंडू हाफवे मध्ये आहे. उंची गाठले का? सीमा रेषेलगत टिपलेला हा झेल आहे. बॉडी बॅलन्स पूर्णपणे पाहिलं तर सीमा रेषेलगत टिपलेला हा लॉंग ऑन रिझन मध्ये झेल. पहिलं विकेट इन टू द डग आउट मध्ये स्वराज. नंतर या चेंडूचा उचलला आणि बॅटचा टॉपेज आणि यष्टनच्या मागे कॉट बिहाइंड, आणि दुसरा विकेट. सातत्यपूर्ण गेलेली एक अतिशय दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्पा आणि या गोलंदाजीला मिळालेलं यश. दुसरा विकेट इन टू द डगआउट मध्ये.
सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये संगीत देखील वाजते. क्रिकेटच्या पटलावरून डीजे सॅम आपण पाहताय सारसोले गावाचं डीजे वादन या ठिकाणी खूप मोठं नाव आहे. सध्याच्या घडीला मागणी देखील आहे त्याला. धावसंख्या 19 या आकड्यावर अजूनपर्यंत आपण पाहताय. दुसरा विकेट इनटू द डगआउट मध्ये गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. अजून एक संधी आहे, अजून एक संधी आहे. तिसरा विकेट या षटकामध्ये आपण पाहताय आणि अजून एक बॅटर भोपळा न फोडता या डगआउट मध्ये जातोय. तंबूचा रस्ता. तिसरा विकेट इनटू द डगआउट मध्ये 19 या धावसंख्येवर नाही की जसप्रीत बुमराह एवढे फास्ट डिलिव्हरी टाकील, मात्र त्याच्याकडे एक वेगळी गुणवत्ता आणि खांद्याचा वापर करण्याची एक गुणवत्ता आहे. मुकेशकडे तेच चित्र दिसतंय. त्याची कला दिसते आणि त्याच्या गुणवत्ता दिसते. व्हेरिएशन पण आहे. स्विंग करते गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एक शॉर्ट आर्म पुलचा फटका जाईल. सीमा रेषे बाहेर भेदला. या फटक्याने डीप स्क्वेअर लेगची सीमा रेषा भेदली मी म्हणेन. आणि या 4 धावसंख्येनं जो दडपण होता, जो प्रेशर होता, तो प्रेशर कमी केला मी म्हणेन. धावसंख्या 23 या आकड्यावर. 3 विकेट अजूनपर्यंत आपण पाहताय. मात्र मुकेश याचं कौतुक करावं लागेल. 5 चेंडू डिलिव्हर इन पिच केले त्या खेळपट्टीवर. 3 विकेट आणि 4 धावा खर्च केल्या. अजून एक फटका येतोय. आता मात्र काऊ कॉर्नर ज्याला म्हटलं जातं ती घ्या भेदली. लगातारच्या 2 चेंडूवर 2 चौकार. आमच्या डगआउट मध्ये आमच्या व्यासपीठावर टाळ्यांचा प्रतिसाद. कारण यजमान संघ खेळतोय आणि डगआउट मध्ये देखील या बॅटर करता, या फटक्यांकरता टाळ्यांचा प्रतिसाद येतोय. धावसंख्या 27 या आकड्यावर संपलाय. 2 षटकांचा खेळ. आता मात्र सरासरी 13.5ची सरासरी राखण्यामध्ये यश गोठवली 11 संघाला. अक्षय ऑन टू द गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल हाय अँड हँडसम बँग मॅक्सिमम. इट्स अ पॉवरफुल स्ट्रोक. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. चौतीस धावांचा धावपळक आपण पाहताय. धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न. तर मात्र पुन्हा एकदा पॅडल स्वीप पाहतोय आणि डीप मिड विकेट रिजन मध्ये सीमा रेषेलगत हे क्षेत्ररक्षण होताना पाहतोय. धावसंख्या 1 ऍड होईल इन टोटल मध्ये. धावसंख्या 35 या आकड्यावर. 35 लॉस ऑफ 3 विकेट. आता मात्र प्रेशर आहे सिच्युएशन मध्ये पुन्हा एकदा तुषार यानं बाहेर काढलेला आहे आणि हर्षल याने देखील 2 चौकार मारले. मिस टाइम स्ट्रोक आपण पाहताय. धावसंख्या 1 ऍड होईल इन टोटल मध्ये. धावसंख्या 36 या आकड्यावर.
36 धावांचं धावफलक आपण पाहत आहे. मात्र अक्षयाच्या गोलंदाजीचं थोडंसं विश्लेषण. पहिला 1D, त्याच्यानंतर षटकार आला, त्याच्यानंतर थोडंसं थांबून ठेवलं, कमबॅक केलं, 1D. तर मात्र ऑन ड्राईव्हचा लाजवाब स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर आहे. मात्र लॉंग ऑन रिझनमध्ये थोडंसं यार्ड कव्हर केल्यानंतर पुन्हा एकदा हा क्षेत्ररक्षक दिसतोय आणि एकच धावेवर सीमित ठेवलेला आहे मिस्टर रोहित. धावसंख्या 37 या आकड्यावर. आता मात्र शॉर्ट आर्म फुलचा फटका, प्रॉपर टायमिंग, जाईल का सीमारेषे बाहेर. मात्र सीमारेषे लगट टिपलेला झेल, चौथ्या विकेटला डगआउट मध्ये परतवलेला आहे. 37 या आकड्यावर कमबॅक केलं मी म्हणेन मिस्टर अक्षय यांनी देखील गोलंदाजीमध्ये, आणि एक विकेट आणि 37 या आकड्यावर चौथ्या विकेटचं पतन. जे बघा, क्रिकेटच्या स्पर्धा जेव्हा आयोजन केल्या जातात ना मित्रांनो, तेव्हा थोडीशी व्यावसायिकता देखील निर्माण होते. मग क्रिकेटच्या स्पर्धा जेव्हा आयोजन केल्या जातात 3 किंवा 4 दिवसांच्या, मात्र येतात वडापाववाले, येतात ते भुशिंगावाले सगळीकडे असतात, म्हणजे डेकोरेशनवाले. काय व्यवसाय निर्माण होतो क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटने खूप मोठा व्यवसाय निर्माण करण्याचं काम देखील केलेलं आहे मी म्हणेन या क्रिकेटच्या नगरीमध्ये आणि क्रिकेटच्या पटलावर, मुंबई आणि पूर्ण पंचक्रोशीमध्ये देखील. नवीन बॅटर पाहू शकाल आपण, रुणाल पाटील, आणि गोलंदाज आहे स्लॉगवर्स रुणाल म्हात्रे, आणि विक्रांत ॲज अ गोलंदाज स्लॉगवर्स. विक्रांतकडे अनुभव असेल, त्याच्या जर्सी क्रमांक जर पाहिली काहीतरी वेगळा नंबर दिसतोय. बघूया विक्रांत कशा प्रकारची गोलंदाजी डिलिव्हर करेल. अनुभव, गुणवत्ता प्रस्थापित करावा लागेल, 100% एफर्ट दाखवावे लागतील. स्लो प्रकारचा गोलंदाज, धावगती कमी आहे. बघूया स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल बॅटर तुषार मोहंती. ऑफस्टमच्या बाहेर डिलिव्हर इन पीच झाल्यानंतर एक्स्ट्राज व्हाईट बॉल. मिस्टर गुरुनाथ पाटील एका बाजूला, दुसऱ्या बाजूला उदयजी तांडेल, 2 ऑफिशियल पंच आपण पाहताय. आता मात्र तुषार मोहंती याचा अजून एक फटका आणि सीमा रेषेलगत टिपलेला अजून एक झेल. चांगली फिल्डिंग, एक युनिट पाहायला मिळतोय सोलेगाव संघाच्या वतीनं. 4था 5वा विकेट इन टू द डगआउट मध्ये तुषार बाद. विकेटचं पतन होताना आपण पाहताय. 5वा विकेट इन टू द डगआउट मध्ये तुषार मोहंती, एक महत्वाचा बॅटर, चांगली इनिंग खेळत होता. एकूण आपण पाहिलं 22 ते 20 धावांची खेळी या पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं. नवीन बॅटर वेदांत येतो आणि ओ हो 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 व्हॉट अ झेल. रोहित याचा या इनिंग मधला दुसरा झेल, सूर एक झेल पाहायला मिळतंय. हा झेल जर आवडला असेल पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या या रोहित करता देखील. आज संध्याकाळी 7 नंतर. आज आहे मल्हारीचा दिवस, रविवार आहे. परशुराम मडवी साहेब
कैलासजी दलवी साहेब आणि राजन पाटील साहेब मान्यवर पाहुणे जेवण बनवण्याकरता. मी मगाशी उल्लेख केला ना आचारी. हो हो हो, खोलवर टप्प्याचा यॉर्कर डिलिव्हरी आणि बोल्ड पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग. इट्स ओ यू टी आउट. धन्यवाद दिले. बघा स्लॉग ओव्हर साचवताना मिस्टर विक्रांत विकेट हॅट्रिक मिळवलेल्या टाल्यांचा प्रतिसाद आला पाहिजे. रेकॉर्ड बुक मध्ये आमचं नाव कोरलं जाईल मिस्टर विक्रांत याचं. आणि मागील चेंडूत एका फ्लाईट दिली, त्या फ्लाईटवर चकवलं आणि पूर्णपणे टर्न होता होता हवेमध्ये बॉल तो. आणि अजून एक विकेट डगआउट मध्ये. कसा काटा बदलला बघा पहिल्या इनिंग मध्ये या सामन्याचा. आकड्यांचा खेळ क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. तसेच आदरणीय देवेंद्रजी पाटील यांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो. एक उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांचा उल्लेख मी केला, देवेंद्रजी पाटील साहेब. निलेश अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी आहे, गतीवर नाही मात्र स्विंगवर त्याचा विश्वास आहे. आणि या टेनिस बॉलच्या कंपनीला म्हटलं जातं 120 ग्रॅमचा बॉल, वलवण्याची किमिया ज्याच्याकडे असेल, गुणवत्ता असेल, बोटांची जादू असेल, कुठल्याही बॅटरला तो रोखू शकतो. आता मात्र हा गतिमान ट्रेन टाकलेला चेंडू पुन्हा एकदा वापर केला आपल्या खांदीचा. आणि अजून एक विकेट, अजून एक विकेट परतावा लागेल या 7व्या विकेटला, 8व्या विकेटला. इन टू द डगआउट मध्ये धावसंख्या 38 या आकड्यावर. आणि तुर्भे 11 प्लीज या. आपण दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करेल. आज रविवारचा दिवस आहे, अतिरिक्त 2 सामने आम्हाला खेळवायचे आहेत आणि वेळ निघून चाललेले आहे, वेळेचं बंधन आहे. प्रभूजी पांझारे आणि संजयजी कांबले त्यांचे देखील हार्दिक आभार. आपण आलात, परत आपण याल दुपारच्या सत्रानंतर ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. तसेच ज्येष्ठ नागरिक चंद्रकांतजी मढवी साहेब यांचं शुभ आगमन होताना आपण पाहताय. मैदानात इंटर केलेलं आहे त्यांनी देखील. वेलकम.
माझ्या काँग्रेस धन्यवाद पक्षाचा. धन्यवाद डीजे. बघा गाणं वाजते आणि आदरणीय आमचे रमाकांत नाना म्हात्रे आमच्या नजरेसमोर आपण पाहता. त्यांच्या समवेत आदरणीय सदानंदजी मामा शेलार थोडंसं रिफ्रेशमेंटसाठी चाललेले आहेत. दुपारच्या सत्रानंतर पुन्हा येतील. जाऊया मॅचकडे. मॅच ऑन आहे. आपण पाहतो एका बाजूला यजमान संघ आयोजक गोठवली 11 गोठवली आणि दुसऱ्या बाजूला मल्हार मॉन्स्टर चोलेगाव. पिवळ्या रंगाची टी शर्ट आपण पाहताय. मल्हार मॉन्स्टर चोलेगाव मल्हार जय मल्हारीचा नावाने खेळतात आपण पाहता. आणि पिवळ्या रंगाची टी शर्ट. सर नाव 12th मॅन. एक्केचाळीस धावांचा सेटअप आकडा आहे. आपण पाहू शकाल 41 धावांचा टार्गेट आकडा गणिती समीकरण. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहू शकाल विक्रांत आणि राहुल. आदरणीय उद्योजक घनश्यामजी यादव साहेब, आपणास विनंती असेल माझा आवाज जर आपणापर्यंत पोहोचत असेल तर आमच्या व्यासपीठावर या. 41 धावांचं टार्गेट. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग अशा प्रकारे स्पर्धेचे हे नियम आहेत. स्ट्राईक रोटेशनचा नियम नाही आहे का आपण पाहू शकाल. काही नियम पंच आपल्याला अवगत करतीलच. 41 धावा धावपलकावर आपण पाहता. टार्गेट सेट झालेला आहे. समोर समोर कुठली स्कूटी आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. रिफ्लेक्शन त्याचं काचेचं रिफ्लेक्शन आपण पाहताय. मागच्या बाजूला मागच्या ही चला जाऊया मॅच कडे. मॅच ऑन आहे. 41 धावांचा धावपलक. ओके ऑल सेट. बॅटर आहे एका बाजूला विक्रांत, दुसऱ्या बाजूला राहुल. कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. आणि स्वराज म्हात्रे बघूया ज्याचा उल्लेख केला ऑलराऊंडर कॅटेगरी. पहिला बॉल डिलिव्हर करेल. हो पहिलाच बॉल. फ्लिकचा फटका आपण पाहू शकता. सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. रिले थ्रो आणि तोपर्यंत 3 धावा कंप्लीट त्या खेळपट्टीवर आपण पाहता. आणि 3 धाव्यानं विक्रांत वैयक्तिक फलंदाजीचा अकाउंट ओपन करतो आणि सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश झालेला आहे 3 या आकड्यावर. 41 धावांचा धावफलक. टार्गेटचा विचार केला अजूनपर्यंत या खेळपट्टीवर. साजेशी खेळपट्टी आहे. फलंदाजांना पूरक पोषक, त्याच्यामुळे चांगली गोलंदाजी डिलिव्हर पिच करावी लागेल. पुन्हा एकदा स्वराज ऑन टू द गोलंदाजी एंडकडे. P1चा षटक हाताळतोय ज्याच्याकडे एक चांगली गुणवत्ता आहे. व्हेरिएशन. आता मात्र ऑस्टमच्या बाहेर डिलिव्हर इन पिच झाल्यानंतर पंच इशारा दर्शवतात. वाईट बॉल. एक्स्ट्राचा अकाउंट ओपन होताना पाहताय. 1 या आकड्याने 1 ऍड होईल टोटल मध्ये. धावसंख्या 4 या आकड्यावर. 4 विदाउट लॉस. 41 धावाचं धावपलक. आता मात्र हा खुटाप्याचा शॉट प्रकारचा चेंडू पाहतोय. हांद्याचा वापर, गतीचा वापर, मतीचा वापर करतोय मिस्टर स्वराज. डॉट बॉल. एक एक्स्ट्रा वॉर्निंग देखील. एक शॉर्ट बॉलचा वॉर्निंग आपण पाहताय. डॉट बॉल. धावसंख्या 4 या आकड्यावर सीमित आहे. आता मात्र आपण पाहता हलकीशी गती परिवर्तित केली. लाईन बदलली, टप्पा बदलला. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. कमबॅक केलं स्वराज याने, कारण गुणवत्ता त्याच्यामध्ये भरलेली आहे. आणि मागील 5 वर्षांमध्ये या क्रिकेटच्या पटलावर अभ्यास करता करता शिकला आणि खूप काही शिकून गेला. आपल्या वडिलांचा वारसा, आपल्या गोठवली गावाचा वारसा क्रिकेटचा. आणि खऱ्या अर्थाने गुणवत्ता दाखवतोय मिस्टर स्वराज. अजूनही
बघूया बॅटर आहे स्ट्राईक एंडला मिस्टर राहुल. तिसरा डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी या युवा गोलंदाजाची पाहायला मिळतं. व्हेरिएशन दाखवतोय हा मिस्टर स्वराज. तीन लगातार डॉट बॉल पाहायला मिळतं. गोलंदाजीचं केलेलं कमबॅक आहे मिस्टर स्वराज यानं. व्हेरिएशन पाहायला मिळालं. गतिमानतेवर भर पाहिला आणि व्हेरिएशन आणि कला आहे या स्वराजमध्ये. आपण पाहतोय ॲज अ गोलंदाज म्हणून P1चा षटक राईट आर्मवरचं विकेट गोलंदाजच्या पटलावर धावतोय. अजून एक शॉर्ट बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, ज्याला सेफ झोन म्हटलं जातो क्रिकेटमध्ये. चौथा डॉट बॉल. काय गोलंदाजी प्रोड्यूस केलेली आहे. लगातार आपण पाहताय सातत्य आणि सातत्याला मिळालेले यश आहे आणि मनामध्ये एक रणनीती ठरलेली आहे स्वराजाच्या. ऑफस्टम्पच्या बाहेर डिलिव्हर इन पिच केलेले एक दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय स्वराजाचं देखील. अजून एक डॉट बॉल. टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षकांनो या गोलंदाजी करता. जर स्वराजाची गोलंदाजी आवडली असेल, युवा गोलंदाज आहे, कॅप्टन आहे, लीडर आहे. लीडर हा एक्झाम्पल सेट करतोय. 5 डॉट बॉल. पहिल्या षटकाचा संपलाय खेळ. धावसंख्या स्कोर कार्डवर 4 या आकड्यावर 4 विदाउट लॉस. माझ्या काँग्रेस पक्षाचा संकटकाळी पुढाकार घेऊन देई जनतेला मदतीचा हात. अनिकेत दादाला देऊया साथ. काँग्रेस पक्षाचा करू प्रचार. अनिकेत भाऊंवर बनवलेले गीत आहे. मी म्हणेन काँग्रेस पक्षाचा इतिहास मित्रांनो विसरून चालणार नाही. आपला देश प्रगतीपथावर आहे. युट्यूबचं युग आहे, सोशल मीडियाचं युग आहे. मात्र त्या कालामध्ये 1885 साली स्थापना झाली काँग्रेस पक्षाची. परेश जयराम म्हात्रे प्रथम क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ दिलेली आहे. धन्यवाद परेशजी आपलं देखील. धावसंख्या 4 या आकड्यावर. आता मात्र आकड्यांचा खेळ बदलला. मर्यादित 18 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता. 41 धावांचं टार्गेट सेट झाल्यानंतर स्वराज याने फक्त 4 धावांचं षटक हाताळलं. सूर्य गोलंदाजी 5 डॉट बॉल. आता मात्र 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता रिक्वायरमेंट. गणिती समीकरण. नवीन गोलंदाज हर्षण पाटील आणि पहिलाच बॉल. बॅटचा टॉप एज लागतोय. जाईल डिक्लेअर क्षेत्राकडे. 1 डी. धावसंख्या ऍड होईल. 5 चेंडू नंतर ही धावा ऍड झाली. मी म्हणेन 6व्या चेंडूवर 1 डी आणि धावसंख्या 5 या आकड्यावर. हा फटका एक्झिक्यूट केलाय. हाय ऑन द एअर आणि जाईल. इट्स अ मॅक्सिमम. डावा पाय वाकवला होता आणि ताकद पाहायला मिळाली. मी म्हणेन लेफ्ट हँडेड बॅटरच्या मिस्टर विक्रांत याच्या बॅटमधून आलेला एक षटकार आणि धावसंख्येला चांगला आकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11 या आकड्यावर. 11 धावा धावफलकावर. चला कोपरकर्णी 11 संघाचा कॅप्टन प्लीज विनंती असेल आपण लगेच आमच्या डगआउट पर्यंत यायचं आहे. नेक्स्ट मॅच टॉस करता. 11 धावा धावफलकावर. विक्रांत ॲज अ बॅटर, डावखुऱ्या त्याचा बॅटर आपण पाहताय. अजून एक फटका केलाय मात्र चेंडू हाफवे मध्ये आहे. संधी आहे आणि संधी गमावली. हो काय घडलं त्या मैदानावर. अशा प्रकारची चुका तुम्ही करू शकत नाही मैदानाच्या पटलावर आणि रंगभूमीच्या मंचावर, कारण हे लाईव्ह असतं मित्रांनो. चुकी केली आता चुकीचा भुर्दंड भोगावा लागेल. धावसंख्या 1 ऍड होईल. इन टोटल मध्ये 12 या आकड्यावर. जस माझ्या मागेच माझ्या बाजूला 12th मॅन बसलेले चोलेगावचे आणि ते देखील सुचवतात मेन बॅटरची झेल सोडलेली आहे.
कसा खेळ आहे बघूया, कसा बदलतोय. कारण रंग बदलणारा गेम आहे क्रिकेट, क्षणाक्षणाला बदलणारा हा खेळ आहे क्रिकेट. एक सोपा झेल सोडला, अशा प्रकारच्या चुका आपण करू शकत नाही. हर्षल ग्रीफनी जेव्हा झेल सोडला होता ना सेमीफायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला डॉमिनेट केलं होतं. 3 वर्ल्ड कप, रिकी पॉन्टिंगचा तो झेल. त्याच्यानंतर साऊथ आफ्रिका संघाला चोकर्स म्हटलं गेलं जगतामध्ये. बघूया गोलंदाज धावतोय या ट्रॅकवर. अजून एक फटका, अजून एक संधी आहे. चेंडू हवेमध्ये आणि पार जाईल. ओ बाहेर गेल्यानंतर काय निखिल? यस षटकार तो बाहेर गेला, सीमारेषेच्या बाहेर. अतिरिक्त आपण पाहिलं मात्र हा फटका, या फटक्याचं विश्लेषण हाय ऑन द इयर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फटका होता. आणि आपण पाहू शकाल लाईव्ह स्क्रीनवर देखील राहुल यांच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार. धावसंख्या धावपलकावर 18 या आकड्यावर 18. लॉस ऑफ 0 विकेट. चोले गावचं क्रिकेट, कल्याण डोंबिवली परिसरातील हा गाव. आपण पाहताय अजून पुन्हा एकदा राहुल स्ट्राईक एंडला. अजून एक आता मात्र संधी आहे. चेंडू हवेमध्ये काटा बदलतोय. तुषार यावेळी कुठलीही चुकी करत नाही आणि पहिला विकेट. राहुल ॲज अ बॅटर झेलबादच्या रूपानं जावं लागेल डगआउट मध्ये. पहिल्या विकेटचं पतन, पहिल्या विकेटचा काढता पाहिजे. आपल्याला 3 वेळा कॉल केला मी. रायगडमध्ये गेल्यानंतर मग एक वेगळी शिस्त असते. प्लीज विनंती असेल सहकार्य करा. स्पर्धा वेळेवर मनोदा आहे, माणस आहे. सेमीफायनल फायनलची लढत जास्तीत जास्त षटकांची व्हावी. मात्र या सूर्यदेवाला कोण थांबवेल, या वेळेला कोण थांबवेल? वेल महत्वाचे आहे मित्रांनो. कोपरखैरणे 11 कोपरखैरणे संघाचा कॅप्टन लीडर लगेच टॉस करता या. नवीन बॅटर आपण पाहू शकता अक्षय तायडे. 89 क्रमांकाची जर्सी आहे. सर्व खेळाडूंची उंची आपण पाहिली, शरीरयष्टी पाहिली तर मजबूत बांधा आहे या चोलेगाव संघाच्या बॅटरचा देखील. गोलंदाज धावतोय हर्षण पडेल. अजून एक फटका जाईल सीमा रेषे बाहेर. हाय ऑन द इयर, इट्स अ मॅक्सिमम. अक्षय तायडे याचा धडाका. अजून एक मॅक्सिमम षटकार. धावसंख्या 24. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. झेल सोडला, त्याचा भुर्दंड लागला. क्रिकेटमध्ये जर तरला कुठेच स्थान नाही आहे. मात्र 18 क्रमांकाची जर्सी आहे. विराट कोहलीचा मला आठवण होते आणि सचिन रमेश तेंडुलकर सरांनी म्हटलं होतं की माझा सेंचुरीचा रेकॉर्ड या तर रोहित शर्मा तोडेल या तर विराट कोहली तोडेल. ते भाष्य केलं होतं काही वर्षांपूर्वी आणि विराट कोहलीने विश्वचषकामध्ये तो शतकांचा रेकॉर्ड तोडला. मी म्हणेन 18 क्रमांकाची जर्सी आपण पाहताय ॲज अ गोलंदाज. पहिला बॉल अतिरिक्त आपण पाहताय लेझी एलिगेंट्स अतिरिक्त ही लाईन ट्रॅक पाहिली तर वाईट बॉल. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या ॲड होईल एक टोटलमध्ये. धावसंख्या 25 या आकड्यावर. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 12 बॉल 16 धावा. बघूया, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता. आणि हा मित्रपरिवार, आमचा मित्रपरिवार या ठिकाणी अनिकेत म्हात्रे साहेबांचा मित्रपरिवार, धन्यवाद आपण आलात. आज रविवार आहे आणि आनंद घेतलेला आहे त्यांनी देखील. धन्यवाद आपण आलात.
आपला सहभाग नोंदवलात त्याकरता आपले शतशः आभार. 12 बॉल 16 धावांची आवश्यकता. रिक्वायरमेंट टार्गेट बघूया. 12 बॉल 16 धावा. आता मात्र यॉर्कर डिलिव्हरी खोलवर टप्प्याचा हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये 30 यार्ड मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच क्षेत्रामध्ये गेला आणि डॉट बॉल. 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. बघूया अजूनही सामन्यामध्ये रंगत आहे का. 11 चेंडू आणि 16 धावा. हितेश धावतोय. तर मात्र शफल झाल्यानंतर ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक. कधी कधी चांगल्या चेंडूला सन्मान देणं जरुरी आहे मित्रांनो. प्रत्येक चेंडू सीमापार आपण करू शकत नाही कुठल्या क्रिकेटमध्ये. एका चांगल्या चेंडूला सन्मान देणं तेवढंच जरुरी आणि एक चांगल्या बॅटरचं ते संकेत आहेत. मिस्टर विक्रांत याचा देखील एक चांगला फटका एक्झिक्यूट केला. एकच धाव. धावसंख्या धावफलकावर 26 या आकड्यावर. 26 धावांचा धावफलक. 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. एखादा विकेट बघूया सामन्याचं चित्र पलटेल. एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र पलटेल. येणारे 2 ते 3 चेंडू महत्वाचे असतील. 10 चेंडू 15 धावांची आवश्यकता. आकड्यांचा खेळ हा क्रिकेट आहे. आता मात्र हा हेलिकॉप्टर लँड झालाय. मात्र जाईल डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. अजून एक झेल. दुसरा विकेट इन टू द डगआउट मध्ये आणि परतवलेला आकाश यांना देखील इन टू द डगआउट मध्ये. षटक हात आलं होतं पहिल्या इनिंग मध्ये. अक्षयाने काय गोलंदाजी डिलिव्हर केली होती मी अक्षय याने पहिल्या इनिंग मध्ये. तब्बल 3 विकेट आणि 3 धावा. आता मात्र ॲज अ बॅटर म्हणून 9 चेंडू आणि 15 धावांची रिक्वायरमेंट. विक्रांतने घेतले होते. यस. आता मात्र अक्षय येतो स्ट्राईक एंडला. 25 नंबरची जर्सी आहे. 9 चेंडू आणि 15 धावा. अक्षयने देखील तिसरं षटक हात आलं होतं आणि डावकुऱ्या हाताचा बॅटर आहे. बघूया 25 धावा नंबरची जर्सी. डावकुऱ्या त्याचा बॅटर येतो ना तेव्हा त्याची फलंदाजी गोलंदाजी पाहायला एक वेगळी रंगत आहे. युवराज सिंगच्या नावावर असा विक्रम आहे तो कोणी मोडला नाही अजूनपर्यंत. हा फटका एक्झिक्यूट केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. पहिल्या चेंडूवर आपल्या नावाची दखल घेणारी हा फटका आहे. मिस्टर अक्षय याच्या बॅट मधून आला. पहिला षटकार ॲज अ बॅटिंग स्टार्ट करताना पाहू शकाल. इट्स अ मॅक्सिमम. 6 ने पुढे सरकेल. धावसंख्या 32 या आकड्यावर. आता मात्र 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. प्रेशर. त्या प्रेशर बाहेर काढलं अक्षय यांनी या षटकारानं. अजून एक फटका एक्झिक्यूट केलाय. जाईल सीमारेषेच्या बाहेर. काय फलंदाजी पाहायला मिळतंय. सुरेश रैना सारखी ही फलंदाजी आहे मी म्हणेन. अशाच प्रकारचे ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचे फटके सुरेश रैनाच्या बॅट मधून पाहायला मिळायचे आणि तशाच प्रकारचं चित्र माझ्या डोळ्यासमोर दिसतंय. षटकाराला फॉलो केलेला चौकार. आता मात्र धावसंख्या 36 या आकड्यावर. 36 धावा धावफलकावर. पूर्णपणे आपण पाहिलं तर 41 धावांचं टार्गेट. अक्षय आला. एक मोटिवेशन घेऊन आला. 2 चेंडू फेस केले आणि षटकार आणि चौकार लगावला. अजून एक विजयी स्ट्रोक. अक्षय नावाचं वादळ घोंगावलं या मैदानावर या सामन्यामध्ये आणि विजयी स्ट्रोक. वेल प्लेड चोलेगाव संघ आणि यजमान संघ. आपण चांगला खेळ केलात आणि प्लेयर ऑफ द मॅच. मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. यादव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान शुभ सत्कार या व्यासपीठावर केला जाईल. सत्कार आहे आपल्या योगदानाचा. सत्कार आहे आपल्या सहकार्याचा आणि सत्कार आहे आपल्या समर्पित